एसटीच्या भाडेवाढीने चिल्लर पैशाचा भाव वाढला, वाहकांच्या डोक्याला ताप। एसटीची नवीन भाडेवाढी सम प्रमाणात व्हायला हवी होती, पण ती विषम प्रमाणात झाल्यामुळे 1-2 रुपयांची वाढ तिकीट दरात झाली आहे। एसटीचा बहुतांश प्रवासी हा ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ऑनलाईन पैशाचा व्यवहार करायला अडचणी येतात। त्यामुळे सुट्ट्या पैशावरून वाहक व प्रवासी यांच्यात खटके उडण्याची शक्यता महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी व्यक्त केली। नव्या दराप्रमाणे फुल तिकीट 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 आणि हाफ तिकीट 6, 11, 16, 21, 26, 31, 36, 41, 46, 51, 56 असे झाले आहे। पूर्वी भाडे 5 रुपयांच्या पटीत होते, ते नवीन भाडेवाढीमध्ये 1 रुपयांच्या पटीत करण्यात आले आहे। त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढताना अतिरिक्त 1 रुपया खिशात ठेवावा लागणार आहे। प्रवाशांनी 10, 15, 25, 50 रुपये दिल्यानंतर प्रवाशाकडे 1 रुपया नसल्यास कंडक्टर प्रवाशांमध्ये 1 रुपयावर खटके उडवण्याची शक्यता आहे। हे टाळण्यासाठी तिकीट दरात तात्काळ बदल करण्यात यावा, अन्यथा कंडक्टरच्या डोक्याला कटकट होणार आहे। दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना त्यांच्या काळात सम प्रमाणात पटीत भाडेवाढ केली होती, त्यामुळे कुठेही वाद होताना दिसले नाहीत। रावते हे सामाजिक कार्यकर्ते असल्याने चालक, वाहक व सर्व कर्मचारी यांच्याशी बोलून स्वतः दररोज लक्ष ठेवून कामकाज करायचे। मात्र नवे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे स्वतः विकासक असल्याने त्यांना फक्त जागा कशा विकसित करायच्या एवढंच ठाऊक आहे। त्यामुळे एवढंच म्हणता येईल की जे रावते यांना कळालं तेच प्रताप सरनाईक यांना कळालं नाही। अर्थात सरनाईक यांची सुरुवात आहे, त्यांनीही एसटीला समजून स्वतः प्रत्येक विषयाची माहिती घेऊन दररोज लक्ष घालून काम करायची गरज असल्याचे बर्गे म्हणाले। मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 68(2) तरतुदीनुसार भाडेवाढ करण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत। त्यांच्याकडे 14.95% इतकी वाढ करावी असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून देण्यात आला होता, पण त्याला मंजुरी देताना सम प्रमाणात भाडेवाढ करण्याऐवजी विषम प्रमाणात भाडेवाढ करण्यात आली आहे। तरी या संदर्भात प्राधिकरणाची पुन्हा एकदा बैठक घेऊन दुरुस्ती करण्यात येऊन सम प्रमाणात भाडेवाढ करण्यात यावी, तरच वाहक व प्रवासी तंटे होणार नाहीत, असेही बर्गे यांनी म्हटले आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।